गुरुदत्त सेवा मंडल कशीली ब्रिज अध्यक्ष व पूर्णा ग्राम पंचायत के माजी उपसरपंच तथा विद्यमान सदस्य श्री सुरेश मारुति पाटिल के अध्यक्षता में हर वर्ष की तरह इस वर्ष भी भिवंडी तालुका कशीली ब्रिज श्री दत्त मंदिर कशीली ब्रिज से श्री क्षेत्र शनि सिंगनापुर तक भव्य पालकी सह पदयात्रा 16/2026 का आयोजन। पदयात्रा अध्यक्ष श्री बजरंग कमलाकर भोईर, उपाध्यक्ष रितेश विलास वाफेकर, कार्य अध्यक्ष संदेश मनोहर जाधव, खजिनदार सुजीत अनंता पाटिल, सर चिटनीस रोहिदास केशव पाटिल, सह सर चिटनीस हरेश गोपीनाथ खंडागले, कपिल मार्तंड इताड़कर, नंदू जनार्दन पाटिल, पालखी व्यवस्थापक भावेश अशोक खंडागले, श्याम तुकाराम पाटिल, सूर्यकांत दुंदाजी पाटिल, प्रवीण नंदू खंडागले, अमोल अशोक जाधव, रविंद्र कृष्णा पाटिल, कुमार मयूर लालचंद्र पाटिल, आरती प्रमुख हेमंत कालीराम गोंधले, गणेश काशीनाथ पाटिल, पानी व्यवस्थापन श्री जितेंद्र अनंता पाटिल, अजय हरिश्चंद्र भगत, आचार्य मोहन सीताराम तुरे, वेदांत दिनेश तथा श्री गुरुदत्त सेवा मंडल कशीली ब्रिज के सभी कार्यकर्ता व पदाधिकारियों द्वारा बड़े हर्षोल्लास के साथ निकाला गया। इस अवसर पर भारी संख्या में अनेकों मान्यवर व पूर्णा गांव के ग्रामस्थ मंडल तथा शनिदेव भक्त उपस्थित थे। तो वहीं आगे हम आपको बता दें कि सभी पालकी के पदयात्रियों को जगह जगह लोगों ने चाय पानी नाश्ता व खाना देकर स्वागत किया। तो वहीं सभी पालकी के देनगीदारों को श्री गुरुदत्त सेवा मंडल कशीली ब्रिज अध्यक्ष तथा पूर्णा ग्राम पंचायत के माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य श्री सुरेश मारुति पाटिल तथा पदयात्रा अध्यक्ष श्री बजरंग कमलाकर भोईर व सभी पालकी के आयोजन कमेटी द्वारा शाल पुष्पगुच्छ तथा सम्मान चिन्ह देकर स्वागत किया। आइए देखिए इसकी एक रिपोर्ट। शनी सिंगनापूर पदयात्रा या पदयात्रेचं हे रोप्प महोत्सव 25 वर्ष आहे। या 25 वर्षामध्ये आमचे इताडकर आणि परिवार यांच्याकडनं या पदयात्रेचं भव्य असं स्वागत आणि अल्पहाराची सोय दरवर्षीप्रमाणे करत आलेले यावर्षी त्यांनी खूप अशी सेवा केलेली आहे। आणि आमचा अनुभव सांगतो, या 25 वर्षामध्ये पहिल्या वर्षी फक्त आम्ही 10 पदयात्रे होतो आणि अतिशय खर्चर असा प्रवास आमच्या मंडळाचे माजी अध्यक्ष बोडके महाराज पुणे यांच्या आशीर्वादाने पहिल्या वर्षी आम्ही ही पदयात्रा सफल केलेली आहे। आणि दुसरा अनुभव तुम्हाला सांगायचं, या खर्चर रस्त्यामध्ये आम्हाला वाघ हे म्हणजे प्राणी वन्य प्राणी हे आढळतात, पण आतापर्यंत आमच्या पदयात्रेला काही धोका झालेला नाहीये।
अशा प्रकारे हा कार्यक्रम आतापर्यंत सुखाने पार पडलाय. तरी सर्व सगळी भक्तांना माझे हार्दिक शुभेच्छा. पहिला जे पदयात्री आहेत, चालणारे आहेत, त्यांची सेवा करणारे आहेत, यांना शुभेच्छा देतो. नवीन वर्षाच्या पण शुभेच्छा देतो आणि सुखरूप जाणे आणि सुखरूप येणे हे महत्त्वाचं आहे. आणि ही जी पालखीची संकल्पना ज्यांनी काढली ते आमचे मित्र सुरेश पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी, यांचं खास आभार मानतो. गेली सतत 25 वर्ष इथून कशेळी ब्रिज ते शनी शिंगणापूर एवढा अंतर पायाने चालत जाऊन ती पालखी सतत त्यांनी पालखीमध्ये सातत्य ठेवलेलं आहे. बऱ्याच ठिकाणी पालख्या काढतात, नंतर ते आपोआप बंद होतात, परंतु यांनी सातत्य ठेवलंय. मी पुन्हा एकदा सुरेश पाटील आणि त्यांचे सर्व सहकारी, पूर्णा गाव आहे, कशेळी आहे, परिसरातली लोक आहेत, यांना सुद्धा धन्यवाद देतोय की त्यांनी हे पालखीसाठी जे त्यांचे योगदान आहे ते गेली 25 वर्ष सातत्य ठेवून योगदान देत आहेत. त्यांचं सुद्धा आभार मानतोय. शनिदेवाला मी प्रार्थना करतोय की हे जे आमचं मंडळ आहे, या मंडळातील सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते यांना चांगलं निरोगी असं आयुष्य देवो हीच शनिदेवाकडे प्रार्थना करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. सर्वप्रथम संपूर्ण भारतीय जनतेला नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. आता ही शनिदेवाची जी पालखी आहे, ही पालखी निरंतरपणे 25 वर्षे ही सुरू आहे आणि यंदा 25वे वर्ष आहे. आणि ह्या पालखीचे मुख्य आयोजक सुरेशजी पाटील हे आमचे पूर्णा गावचे रहिवासी आहेत, पूर्णा गावचे माजी उपसरपंच आहेत आणि विद्यमान सदस्य आहेत. तर यांच्या प्रयत्नाने आणि त्यांच्या सौभाग्यवती गीताताई ह्यांच्या सहकार्याने ही पालखी सुरू आहे. आणि ह्या पालखीसाठी अनेक दानशूर हात लाभलेले असतात, परंतु नुसतं दानशूरपणा दाखवून किंवा कोणी दान देत आहे म्हणून ही पालखी सुरू राहते असं नाही, तर त्यासाठी पदयात्री सुद्धा हवे असतात. आणि मी पाहिलंय की जे पहिल्या वर्षी जे पदयात्री होते, म्हणजे जसे आमचे बजरंग भोईर आहेत, आमचे प्रवीण खंडागळे आहेत किंवा आमचे नितीन पाटील वगैरे जी मंडळी आहे, तर ही मंडळी सुरेश पाटील यांच्या खांद्याला खांदा लावून ह्या पालखीचं नियोजन करत असतात. अनेक अन्नदाते ह्या पालखीसाठी अन्नदान करत असतात आणि त्याचाच एक भाग आणि एक हुरूप ह्या पदयात्रींना येतो आणि आमच्यासाठी कोणीतरी करतं. परंतु मी असं म्हणतोय की हिंदू धर्म जगवण्याचं काम ही लोक करत असतात आणि हिंदुत्व काय आहे हे दाखवतात. पूर्वी काही मुस्लिम 1-2 व्यक्ती होत्या, त्या सुद्धा या पदयात्रेमध्ये असायचे, परंतु आता त्यांनी पूर्णा गाव सोडलेलं असल्यामुळे ते कुठे बाहेर इतरत्र स्थलांतरित झालेत आणि ते आता येत नाही आहेत. परंतु ह्या पालखीचं महत्त्व किती आहे हे आपण लक्षात घ्या की मुस्लिम धर्मीय सुद्धा या पालखीमध्ये पदयात्रेत कशेळी ब्रिज, दत्त मंदिर ते शनी शिंगणापूर अशी पदयात्रा करायचे. म्हणजे एवढं पवित्र ही पालखी आहे. आणि या सर्व पदयात्रींना आणि जे आमचे सुरेशजी पाटील आहेत ह्यांना आणि त्यांच्या सहकाऱ्यांना सर्वांना मी मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो आणि शनिदेवाचरणी प्रार्थना करतो की आमचं पूर्णा गाव किंबहुना संपूर्ण महाराष्ट्र याच्यावर त्यांची कृपा असू दे आणि या पदयात्रेच्या सेवेने सगळ्यांना सुआरोग्य लाभू दे. सगळ्यांना सुख, शांती, समृद्धी, समाधान, आरोग्य, धनसंपत्ती सगळ्यांना लाभू दे आणि विशेषतः पदयात्रींना त्यांची विशेष कृपा त्यांना लाभावी अशी मी शनिचरणी प्रार्थना करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.